मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे गोपी बाही डिझाईन कमी कापडामध्ये परफेक्ट कशा पद्धतीने कटिंग व शिलाई करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगणार आहे। नेहमीप्रमाणे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचा आहे आणि असा अर्धगोल आकारामध्ये इथे आपण मार्किंग करून घेतलं का, अर्धगोल आकारामध्ये असा मुंडा मोजून घ्या। किती भरते ते बघायचं आहे। माझं इथे 8.5 इंच भरते, तुमचं बघायचं किती भरतंय। साईज अनुसार तुमचं अंतर इथे वेगवेगळं भरणार आहे, ते लक्षात ठेवा। कोणाचं 7 सुद्धा भरू शकतं साईज अनुसार, 7.5, 8 इंच, 8.5 इंच, कोणाचं 9 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं 9.5, कोणाचं 10 इंच सुद्धा भरू शकतं। अर्धा इंच कमी करून घ्यायचा आणि अर्धगोल आकारामध्ये असं मोजून घ्यायचं, तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला पुरणार आहे। त्यासाठी तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे। परफेक्ट हे आपलं घडीचं मार्किंग झालेलं आहे। आता इथे बघू शकता अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस मधला कपडा घेतलेला आहे। सर्वात आधी अस्तरवरती मापे टाकून घ्यायचे आहेत। ओपन करून घेते, बंद घडी टाकून घेते, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे मी बाहीची उंची 5 इंच तयार ठेवणार, 1 इंच वाढून इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते। बाही उंची अधिक 1 इंच आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे तुम्ही हे पहा मार्किंग करून झालेला आहे। एक लाईन ओढून घेते, हे पहा एक लाईन ओढून घेतली। परफेक्ट उंचीचं मार्किंग आपल्या इथे झालेलं आहे। आता इथे बघू शकता बऱ्याच वेळा कपडा कमी असतो, मग त्यावेळेस काय करायचं, इथे तुम्ही 3 इंच घेऊ शकता। 3 इंच ठेवायचा इथे, हे पहा इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। हे पहा अशी, हा कपडा इथे आपल्याला चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्या पुढे आपल्याला घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमचं अर्धगोल आकारामध्ये, म्हणजे हे अर्धा इंच कमी करून अर्धगोल आकारामध्ये किती भरलं तेवढं तुम्हाला इथे माप टाकून घ्यायचं आहे ह्याच्या पुढच्या बाजूला। म्हणजे हे परफेक्ट घडीचं मार्किंग, म्हणजे बाही सुद्धा परफेक्ट जोडायला पुरते। लक्षात आलं तुमच्या? सोपं सांगितलं। हे पहा इथे मी 3 इंच घेतलं, त्याच्या पुढच्या बाजूला इथे आपला जेवढा अर्धगोल आकारामध्ये मोजून भरेल ना, म्हणजे इथून अर्धा इंच कमी करून एवढा अर्धगोल आकार म्हणजे साईज अनुसार लक्षात ठेवायचं आहे। तुमचं जेवढं भरेल तुम्हाला इथे तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। त्यासाठी इथे मी माझं जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता हे झालं आपलं इथून इथपर्यंत परफेक्ट घडीचं मार्किंग झालेलं आहे। सोपं सांगितलं, ही पद्धत नक्की वापरायची आहे। मार्किंग करून झालेलं आहे, तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता ही आपली लाईन आहे, तिथून 1 इंच मार्किंग करून घ्या। 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी, 1 इंच आकार द्यायला सोपं जातं म्हणूनसाठी समजून सांगते। सर्व साईज अनुसार वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार, ही आपली आहे ओपन बाजू, इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 इंच घेतलं बाहीच्या उंचीनुसार, इथे मी आतमध्ये 2 इंच घेते नेहमीप्रमाणे। हे पहा 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। एक लाईन ओढून घेते, हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून झालेली आहे। इथे मी 2 इंच घेतलं, लक्षात ठेवा। हे पहा 2 इंच घेतलं, इथे घेतलं मी 1 इंच, इथे घेतलं मी 3 इंच, मापे लिहून ठेवते। आता इथे तुम्ही दंडघेर मार्किंग नंतर करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करायची असेल त्यावेळेस तुम्ही दंडघेर मार्किंग मोजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने इथे फिटिंग करू शकता। आता इथून इथपर्यंत आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा इथून सुरुवात करा, थोडं थोडं मार्किंग करत करत, हे पहा अशा पद्धतीने। थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, सर्वात आधी उंच आकार, हे पहा अशा पद्धतीने। नंतर इथून थोडासा असा खोलगट आकार असतो, सर्वात आधी असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं आकार द्यायला सुद्धा सोपं जातं। आपला आकार इथे बरोबर आहे का ते सुद्धा आपल्याला बघता येतं। हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला, हे पहा अशा पद्धतीने बरोबर आहे का असं एकदा बघून घेत जा, ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा झालं बरोबर। आता ही खोलगट बाजू आहे ना, ती समोरच्या बाजूला असते, म्हणूनसाठी फक्त खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं, ते विसरू नका। हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। दंडघेर मार्किंग आपल्याला नंतर करायचं आहे, ज्यावेळेस आपली बाही तयार होईल ना त्यावेळेस असंच कट करून घ्या। सर्वात आधी उंच आकार, हे पहा इथून इथपर्यंत एवढा कपडा आपण इथे जास्त घेतला, थोडेसे कट देऊन घ्या इथे आणि इथे सुद्धा एक देऊन घ्यायचं आहे। आणि हा आपला इथे बाहीचा मध्य असणार आहे, तिथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे। आता एक बाजू बाजूला घेते, ही झाली पाठीची बाजू आणि ही झाली समोरची म्हणजे खोलगट बाजू झाली। आता हे आपल्याला इथून कट करून घ्यायचं। हे आपण 2 इंच घेतलं का तिथून, हे पहा असं इथून घ्या, ते जुळून आलं पाहिजे म्हणूनसाठी थोडंसं पुढून घ्यायचं।
हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतचा. सोपा आहे एकदम, नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्या ब्लाऊज पीस मधला कपडा सुद्धा तेवढ्याच उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा कट करून घ्यायचा आहे. हे पहा ठेवून दाखवते, तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच उंचीचा इथे मी कपडा कट करून घेतलेला आहे. बघू शकता ह्या सुद्धा बाजूला जास्तीचा असेल थोडंसं तर कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल, पण तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच उंचीचा तुम्हाला इथे कपडा वापरायचा आहे. आता ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा, आणि ही आपली उलट बाजू आहे. हे पहा आता हे मी काय करते, ही उलट बाजू आहे ना असं ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता इथे सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण. ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा, उलट बाजूने अस्तर ठेवलेलं आहे. इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा, आणि अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे मी अशा पद्धतीने पूर्ण अस्तर सर्वात आधी जोडून घेते. कपडा फक्त इथे आपला प्लेन झाला पाहिजे ते लक्षात ठेवा, गुढी पडू देऊ नका. अशा पद्धतीने जसा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे पूर्ण असं अस्तर जोडून घ्यायचं. हे पहा व्यवस्थित झालं. आता इथे बघू शकता हे पहा, हे जास्तीचं आहे ना वरच्या बाजूचं, तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. आता ह्या बाजूला बघू शकता आपण इथे थोडंसं मार्किंग केलं होतं, म्हणजे अस्तरच्या कपड्याला कट दिले होते ना, मग ह्या सुद्धा कपड्याला कट झाले पाहिजेत. इथे सुद्धा देऊन घ्या. हे पहा ह्या मध्याचा आहे बाही जोडताना येणारा, इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या. आता इथे सुद्धा कट आहे, आपण एवढं जास्त घेतलं होतं ना, म्हणजे ह्या सुद्धा कपड्याला मार्किंग होईल म्हणूनसाठी. हे पहा आलं लक्षात. हे पहा बरोबर झालेलं आहे. इथे सुद्धा आपलं मार्किंग झालेलं आहे. इथे सुद्धा हा मध्य जोडताना येणार बाहीला, लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा मार्किंग झालं. इथे सुद्धा लाईन ओढून घेते तुम्हाला समजण्यासाठी. हे पहा लाईन ओढून झालेली आहे. आता सर्वात आधी दंडघेरची बाजू करायची. ही आपली दंडघेरची बाजू, तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. इथून हे पहा इथून ते इथपर्यंत, आणि चुन्यांची तोंड माझ्या बाजूला करणार आहे मी, म्हणजे आपल्या बाजूला करून घ्यायची आहेत, लक्षात ठेवा. हे पहा इथून सुरुवात करा. हे पहा एक, जेवढ्या बसतील तेवढ्या, नाजूक टाकल्या तरी सुद्धा चालतील, लक्षात ठेवायचं आहे. सर्वात आधी मी दंडघेरची बाजू घेतलेली आहे, लक्षात ठेवा. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. हे पहा इथपर्यंत, आपण जिथपर्यंत मार्किंग केलं का तिथपर्यंत हे पहा एक चुनी टाकून घ्यायची. हे पहा इथपर्यंतच झालं व्यवस्थित. ही आपली दंडघेरची बाजू आहे. आता फक्त कपडा असा फिरवून घ्या, ते बरोबर होऊन जातं. आता इथून सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडतो ती बाजू. आता ही सुद्धा बाजू आपल्याच बाजूला करून घ्या. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं, लक्षात ठेवा. आता इथून सुरुवात करा. पहिली चुनी त्याच्यावरती बरोबर येणार. हे पहा ह्यात सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याच बाजूला करून घ्या. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून परत दुसरी, जेवढ्या बसतील तेवढ्या. आपला हा मध्य आहे, मध्यावरती वाटलंच एक मार्किंग करून ठेवा, किंवा नंतर तुम्ही मध्याचं मार्किंग सुद्धा करू शकता. हे पहा अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जिथपर्यंत आपण मगाशी मार्किंग केलं का इथपर्यंत, तिथपर्यंत कट सुद्धा दिलेला आहे तिथपर्यंत. हे पहा आता हा आपला कट आहे, एक चुनी टाकून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने झाले आपल्या इथे दुसऱ्या सुद्धा बाजूच्या. हे पहा अशा पद्धतीने होऊन जाणार. कमी कापडामध्ये सुद्धा तुम्ही ही सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. बघू शकता ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित झाले, ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित झालेले आहेत. आणि वाटलंच तर असं पकडायचं आणि बाहीचं मध्य करून घ्यायला विसरू नका. हे पहा दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झालेल्या आहेत. वाटलं तर मध्यवर्ती एक मार्किंग करून ठेवा इथे असं पकडून. आता इथे बघू शकता ही आपली आहे दंडघेरची बाजू. आता इथे मी दंडघेरच्या बाजूला जोडण्यासाठी तेवढ्याच लांबीची बरोबर पट्टी कट करून घेतली, आणि उंचीला इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे. 2.5 इंच ते लक्षात ठेवा. आता इथे बाही उलटी करून घ्यायची, म्हणजे अस्तरची बाजू वरच्या बाजूला करून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती ही पट्टी आहे ना, ही सुईची बाजू आतल्या बाजूला ठेवायची, आणि ही उलट बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. आता ह्याच्यावरती असं ठेवून घ्या.
आणि इथून अर्धा इंच पकडायला विसरू नका. पट्टी फक्त खेचू नका. अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे पट्टी पूर्ण अशी जोडून घ्यायची आहे. इथे मी अर्धा इंच पकडलेला आहे, लक्षात ठेवा. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्यायची आणि इथे आपल्याला एकदम अशी कडेला पट्टीवरती दागटीप आली पाहिजे. हे अशा पद्धतीने. त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाश दाखवत आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे जास्तीचं असेल तर असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. आता ही आपली झाली सुईची बाजू, लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय करायचं, नसेल जमत तर हे पहा थोडीशी घडी करून घ्या आणि एक पूर्ण इथे शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. आणि ठेवायला तुम्हाला डायरेक्ट जमत असेल तर मग काय करायचं, हे पहा असं घडी करून घ्यायचं आणि डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा असं ठेवू शकता. आणि नसेल जमत मग काय करायचं, हे पहा अशी घडी करून घ्या. तुम्हाला दाखवते मी. अर्धा इंच फक्त, हे पहा असं अर्धा इंच पकडायचं आणि अशी घडी करून घ्या. सोपं सांगते. हे पहा अशी घडी करून घ्यायची. नसेल जमत तर हे पहा, हे पहा अशा पद्धतीने. मग तुम्हाला सोपं जाईल इथे. मग काय करायचं तुम्ही, हे पहा आता हा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं एकदम असं सोपं. फक्त खेचू नका नाही तर गुड्या पाडल्यासारखं होईल, म्हणून साठी समजून सांगते. हे पहा आता इथं काय करायचं, एक शिलाई देऊन घ्यायची पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. एकदम असं सोपं आहे, नक्की जमणार तुम्हाला. आणि ह्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही कमी कापडामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. हे पहा झालं व्यवस्थित. फक्त पट्टी खेचू नका नाहीतर गुड्या पडल्यासारखं होईल. हे पहा जेवढं जास्तीचं असेल तेवढं असं कट करून टाकायला फक्त विसरू नका. हे पहा बघू शकता, ही सुद्धा बाजू तुम्हाला ना इथे धागा सुद्धा दिसणार नाही, दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसेल. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. कमी कापडामध्ये आपण इथे बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला लेस जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथे आपण लेस सुद्धा जोडून घेतली. आता इथे बघू शकता असं पकडायचं आणि दंडगेर जेवढा असेल ना तेवढा इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. जेवढा तुमचा दंडगेर असेल तेवढा, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, कोणाचं 6 इंच सुद्धा असू शकतो, तेवढा असं मार्किंग करून घ्यायचं. ते लक्षात ठेवा. आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि परफेक्ट फिटिंग करून घ्यायचं. जास्तीचं असे थोडंसं असं क्रॉसमध्ये सुद्धा इथे हे पहा दाखवते. परत एकदा समजून सांगते. जेवढा सुद्धा तुमचा दंडगेर असेल ना, सर्व साईजमध्ये समजून सांगते. हे पहा जेवढा सुद्धा दंडगेर असेल ना, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, असं मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. मग काय करायचं, हे पहा हा कोपरा असा पकडायचा. हे पहा असं क्रॉसमध्ये घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि मग काय करायचं, जेवढं हे जास्तीचं आहे ना ह्या बाजूचं तेवढं असं कट करून टाका. म्हणजे हे क्रॉसमध्ये असं कट करून टाकायला फक्त विसरू नका. क्रॉसमध्ये घ्यायला फक्त विसरू नका. हे आपण इथे अंतर बरोबर घेतलेलं आहे. फक्त हे ज्या पद्धतीने आपण बाहीचं पेपर कटिंग करतो का, जास्तीचं कट करून टाकतो ह्या बाजूला, त्या पद्धतीने करून घ्यायचं. दंडगेर अधिक 2 इंच घ्या, नंतर मार्किंग करायचं. असं क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची, नंतर कट करून टाकायचं. ते लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्ही बाही जोडून त्या पद्धतीने फिटिंगसुद्धा परफेक्ट करू शकता. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरणार आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. आज मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगितलं आणि एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. कमी कापडामध्ये तुम्ही अशी सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.